नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असे आपण शेजवान नूडल्स बनवणार आहोत. खूप भारी स्पायसी वगैरे असं मस्त असं चटपटीत फ्लेवरवाले आपण बनवायचे आहेत. त्यासाठी काय केलेलं आहे, एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं चमच्याभर मीठ आणि 1-2 चमचे तेल टाकलेलं आहे, जेणेकरून नूडल्स आपले मस्त मोकळे मोकळे व्हावे, कुठेही चिकटले जाणार नाही त्यासाठी. आता हे नूडल्स घेतलेले आहेत, मस्त गोल फिरवायचे आहेत, म्हणजे मीठ व्यवस्थित त्याच्यानेच फिरवून घेते, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मीठ लागेल. आणि ह्याच्यामध्ये आता मी 4 पॅकेट्स नूडल्सचे आपण शेजवान नूडल्स बनवणार आहोत. त्याच्यामुळे मी इथे 4 पॅकेट्स ओपन करून मस्त असे नूडल्स टाकलेले आहेत. चिमट्या साहाय्याने आतमध्ये व्यवस्थित ढकलते आहे, म्हणजे व्यवस्थित ते प्रॉपर शिजले जातील त्यासाठी. आणि 3 ते 4 मिनिटात नूडल्स जास्त वेळ लागत नाही शिजायला, कारण का पाणीही चांगलं गरम आहे त्याच्यामुळे. किंवा नसेल तसं हे करायचं, तुम्ही गरम पाण्यामध्ये पाणी मस्त उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचे नूडल्स, झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटामध्ये मस्त असे नूडल्स शिजले जातात. आताही मी इथे व्यवस्थित चेक केलेलं आहे, नूडल्स व्यवस्थित शिजला गेलेला आहे प्रॉपर. त्याच्यासाठी आता हे काढून घ्यायचे आहेत आपण. आता एक खाली बाउल ठेवलेला आहे, त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यावर हे सगळे नूडल्स मी ओतून घेते. जेव्हा गरम गरम असतात तेव्हाच हे करायचे आहे. आणि ह्याची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी वरतून आपण थंड पाणी टाकायचं आहे. थंड म्हणजे एकदम चिल वॉटर टाका, किंवा आपलं नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं ते टाकलं तरीही चालेल. आणि मस्त असं मी 1-2 तांब्यात ते पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे बघा इथे नूडल्स व्यवस्थित मोकळे झालेले आहेत. आणि तेल वगैरे टाकल्यामुळे ना एकही चिकटला गेलेला नाही आहे नूडल्स. आता आपण फ्राय करूया. आपण त्याला मस्त कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. थोडंसं तेल जरा जास्त लागतं याच्यामध्ये, त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. बारीक लसूण चिरून टाकलेला आहे, त्याचबरोबर हिरवी मिरचीही बारीक चिरलेली आहे. आणि ते टाकून झाल्यानंतर छान परतवायचं आहे, जोपर्यंत कच्चा वास निघून जाते तोपर्यंत. त्यानंतर भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, कॅप्सिकम म्हणजे सिमला मिरची, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर कोबी. अशा सगळ्या भाज्या मी उभे चिरून घेतलेल्या आहेत मस्त असे. आता या सगळ्या भाज्या मी कढईमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहे. आणि हाय फ्लेमवर आपण याला टॉस करून घ्यायच्या आहेत. मस्त थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत, जास्त याचा सॉफ्ट नाही करायच्या आहेत, त्यांचा क्रंचीनेस राहायला पाहिजे तोपर्यंतच आपण मस्त परतवून घ्यायचं आहे. एक हाय फ्लेमवर 3 ते 4 मिनिटात मस्त भाज्या परतल्या जातात. इथे बघा मस्त भाज्या परतल्या गेलेल्या आहेत मस्त अशा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर इथे आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आणि सगळे जे नूडल्स आहेत आपण ड्राय करायला थोडेसे ठेवलेले ना, ते टाकायचे आहेत. सावकाशपणे टाकायचे व्यवस्थित. आता हे सगळे नूडल्स मी याच्यामध्ये कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जो आपला नूडल्सचा हक्का नूडल्सचा मसाला भेटतो ना, तो टाकलेला आहे 1 पॅकेट. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते सोया सॉस. आता इथे माझ्याकडे पाऊचवाले, म्हणजे जेव्हा आपण हॉटेलमधनं वगैरे मागवतो तेव्हा येतात ना पाऊचवाले, ते टाकते. 2 पॅकेट टाकलेले आहे सोया सॉस. त्याचबरोबर 2 पॅकेट छोटे चिली सॉस टाकलेला आहे. मस्त स्पायसीवाले होणार आहे ते नूडल्स, तुम्ही नक्कीच बनवा अशा पद्धतीने. खूप भारी लागतात घरच्या घरी आणि पटकन होतात. भाज्या फक्त चिरायला थोडासा वेळ लागतो, बाकी पटकन होऊन जातात. त्यानंतर चिंग्सची शेजवान चटणी टाकलेली आहे 1 पॅकेट. 1 पॅकेट म्हणजे छोटं पॅकेट भेटतात, किंवा जर तुम्ही डायरेक्ट बॉटलमधनं किंवा पाऊचमधनं टाका असाल तर तुम्ही तसे 2 चमचे वगैरे, आपले जो पोहे खायचा चमचा असतो ना, ते 2 चमचे वगैरे टाकला तरी भरपूर होतात. आणि त्यानंतर आता मी इथे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित होणार नाही ना, म्हणून चिमट्याच्या साहाय्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेते. आता इथे टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे व्हिनेगर. आणि मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. इथे ॲक्च्युली असते कांद्याची पात, आता पण कांद्याची पात अवेलेबल नव्हती मॅडम, म्हणून मी इथे बारीक चिरलेली मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची इथे, कारण का मिक्स करताना, नाही तर मग भाज्या खूपच हे होतील ना, सॉगी होत जातील आणि नाही तर नूडल्स वगैरे चिकटू शकतात. त्याच्यामुळे आपण थोडीशी मीडियम ह्याच्यामध्ये ठेवायची गॅसची फ्लेम आणि पटापट मिक्स करायचं, की आपले इथे शेजवान फ्राईड राईस मस्त फ्राय नूडल्स वगैरे म्हणा तयार झालेले आहे स्पायसीवाले. आणि एका बाउलमध्ये मस्त चिमट्या साहाय्याने मी आता ट्रान्सफर करते बाउलमध्ये. त्याच्यावर आता गार्निशिंगसाठी पुन्हा मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती नक्की टाका. आणि इथे व्हाईट तीळ,
त्याच्याने लूक दिसायला तर सुंदर येतो आणि खायला खूपच जबरदस्त झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. हा याचा फायनल लूक किती भारी वाटतोय ना. आणि ते खायला खरंच खूप टेस्टी आले होते. खूपच भारी लागतात अशा पद्धतीचे हे शेजवान मस्त स्पायसीवाले नूडल्स. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.